मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजे पत्रकार सुरुवात परिषद केली घेत होती आहेत. त्यांच्या जीवनात. त्यावेळीपासून मी त्यांच्या अनेक आंदोलनांना भेट दिली होती. म्हणजे मला सांगायला सुद्धा काही हरकत नाही. अंतरवालीला ज्यावेळी जी घटना घडली किंवा फायरिंग झालं, तर रात्रभर प्रवास करून येणारा मी पहिला आहे. मग हॉस्पिटल असेल असं अनेक ठिकाणी मी त्यांना भेट, आणि मला त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते. आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा ह्या आज झाल्या. तेही मनमोकळेपण मनापासून बोलले. आज तिथं गर्दी सुद्धा नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता, मलाही थोडा वेळ होता, म्हणून चांगली चर्चा झाली. आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झालेत असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज, मराठा समाजातला एक मुलगा, एक शेतकऱ्यांचा मुलगा, एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो. आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्यातलं काम आहे, हे कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आज इथं आलो. राजकीय चर्चा निश्चित झाली आहे की स्वराज्य कसं काय करता येते का, हे करता येते का. तर त्याच्यावर ठीक आहे. आज तर आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून कसं जाणार ना, म्हणून ते ते तो विषय नाही आहे. पण एकंदरीत मन मोकळी मनाने चर्चा झाली. मनोज जरांगी पण मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगले समजले. असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. जर तब्येतीची काळजी घ्यायला त्यांना सांगितले मी. म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत. म्हणजे पाणी प्यायचं नाही, टाईमशीर जेवायचं नाही, जिन्यावरनं चालत जाताना म्हणजे हात थरथरतात, पाय थरथरतात, हे काय बरोबर नाही ना. म्हणजे मला वाटतं एकांच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं तरी काठी घेऊन आले होते. त्यावेळी सुद्धा मी त्यांना रागवलं होतं. आत्ताही मी रागवलं त्यांना हक्काने. हे चालणार नाही. त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्याने सांगितलं की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना स्वतः सांगितले तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला पाहिजे. आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो. आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे की याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेणार. साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली. हे मला नाही आवडलं. एक हे नाही, बरोबर नाही आहे. छत्रपती या घरातल्या व्यक्तीकडे म्हणजे त्यांच्याकडे मी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो, अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडेल हे मला कदापि ते पटणार नाही, चालणार नाही. म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली. एक मोठा भाऊ या नात्याने, छत्रपती घरातले व्यक्ती या नात्याने, की असं नाही चालणार, तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि असे मन मोकळेपणाने आमची आज ही सगळी चर्चा झाली. विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलंय. तुमची ही तयारी सुरू आहे, याबाबत काही चर्चा झाली? नाही, विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे. आणि हे बघा, दोघांची उद्दिष्ट एकच आहे. काही उद्दिष्टमध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं. आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही, ते खुद्द आमचे पंजोबा राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 50% जे आरक्षण दिलेलं अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आहे. आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझी सुद्धा ती भूमिका आहे. आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा झाली. परंतु त्यांची जी मागणी आहे सगळ्या स्वरांची ती कुठेतरी सरकार नाही, हे बघा, बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही, पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत. आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला. मागण्या जर मॅचच होत नसल्या असत्या तर आलो नसतो. पण हे बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचं सरकारचं बोलणं सुद्धा चालू आहे. त्यांची अनेक मिटिंग झालेले आहेत. मग सरकारने सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, जे 10% आरक्षण दिले म्हणतात, तुम्ही टिकणार कसं. जुना अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोनदा उडलेले आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी काय जास्त जात नाही. आज एकंदरीत चर्चा चांगली झाली. एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी, सगळ्या त्यांच्या आठवणी असेल, माझ्या आठवणी असेल, मी किती अडचणीतून गेलो. म्हणजे आज हे तर शेतकऱ्यांचं मुलं आहे. आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत ना. नुसतं आम्ही आमच्या बायोडेटामध्ये काय लिहितो, शेतकरी. तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी. हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मुलं, शेतकऱ्यांचं मुलं. म्हणजे एका गरीब समाजातल्या, मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचते आहे, माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच जाण आहे. ह्या सगळ्या चर्चा, छान चर्चा झाली. म्हणजे मला वाटतं एक 5-6 वर्षानंतर चांगलं एक 2 तास चांगली निवांत
बसलो म्हणजे 3 तास बसलो. मलाही पटलं नाही. पिक्चर चांगला निघाला. पिक्चर चांगला. आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं समजू. विधानसभेत चालेल का पिक्चर? हा विधानसभेत चालेल? आता हे सगळ्या जर तरच्या गोष्टी तुम्ही बोलायला लागलाय. मी इकडं का आलो, का भेटायला आलो, हे काय लपवण्या सगळी गोष्ट नाहीत ना. शेवटी 29 तारखेला तेच भूमिका जाहीर करणार आहेत. पण तुम्ही जर म्हटलं तर आत्ताच भूमिका जाहीर करा, असं होऊ शकत नाही. आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं, हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं. म्हणजे त्यांचा स्वकायदी शब्द आहे ना, त्यांना सुद्धा विचार ते करणार. अनेक गोष्टी आहेत तिला लागून. तिला काय एका मिनिटात झालं असं होत नाही. आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणूनच आहे इथं. काही प्रस्ताव दिला असा आहे की नाही प्रस्ताव काही दिला नाही. आपण जर प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो? जो आपला नाही येतो आपलाच आहे. तर कशाला प्रस्ताव द्यायचा? आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात, हो. तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहे. पुन्हा तुम्ही तुम्हाला दोन पक्षात वडील तुम्ही विरुद्ध अशा मिक्स करू पद्धतीची नका. लढाई होईल. नाही तुम्ही मिक्स करू नका की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं. छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतं. पण माझे वडील आल्यामुळे माझा विषय संपला. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो, प्रामाणिकपणाने प्रचार केला. माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हेही मी तुम्हाला सांगतो. आणि मी म्हणजे काय म्हणता समाधानी जे काही मी केलं. आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत. हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी गरीब असायचं ती का? भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात का? असं कुठली? त्यासाठीच बाहेर पडलो ना मी. म्हणजे तुम्हाला वडिलांच्या विरोधात नाही वडिलांच्या विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही? त्यांचा पक्ष वेगळा नाही त्यांचा पक्ष असेल ना वेगळा. त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे. भूमिका कुठली आहे? शेवटी शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही. जो विचार आहे तो बेस तर क्लिअर आहे. आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार? मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तिथं. उलट मला सुद्धा माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला सुद्धा पळायचं आहे ना महाराष्ट्रभर. असं ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं होतं. कोणाच्या राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाचे किंवा दोन व्यक्तीच्या, आता पुढे बसायचं कधी ठरलंय का? आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत? त्यांनी सांगितलं ना 29 तारीख. 29 तारीख त्यांची आहे, आमची नाही तारीख, ती त्यांची आहे. मला तारीख नेऊन आलो मी. आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला. माझा अधिकार बघतो. आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय किंवा छत्रपती घराण्याच्या व्यक्तीशिवाय. तुम्ही नशीबवान आहात त्याचं, कारण की ते बंद दाडावर कुणाशीच चर्चा करत नाही, आपल्याशीच केली आहे. नाही मी नशीबवान नाही आहे. ते घराणं जेवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात. ते त्या घराण्याला सन्मान देतात. मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे, ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात. आणि मला सार्थ अभिमान आहे, ते माझा त्या घरात माझा जन्म झाला आहे एवढंच ते जुळते. स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढवणार हे तर निश्चित आहे, मात्र किती जागा लढवणार आहे नाही अजूनही काही निश्चित झालेलं नाही आहे. जायचं विधानसभेत हे निश्चित आहे. आणि ज्यावेळी वेळ करेक्ट येईल त्यावेळी मी सांगेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.